बेडकिहाळ शमनेवाडी दसरा कबड्डी कमिटीच्या वतीनं आंतरराज्य भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन। दसरा महोत्सव निमित्त गुरुवार दिनांक 2 व शुक्रवार दिनांक 3 रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावरील भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेचा लाभ क्रीडाप्रेमींनी घ्यावा असं आवाहन कबड्डी कमिटीच्या वतीनं माजी जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत यांनी केलं। रविवार दिनांक 28 रोजी लठ्ठे शिक्षण संस्थेच्या श्रीमती कुसुमावती मिर्झी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर कबड्डी मैदानाचं पूजन कार्यक्रम प्रसंगी आयोजित माहितीपर बैठकी प्रसंगी खोत बोलत होते। मैदानाची पूजा निवृत्त क्रीडा शिक्षक अनिल मालगत्ती व विजय मालगत्ती यांच्या हस्ते करण्यात आलं, तर गुंडा पंडित यांनी पौरोहित्य केलं। स्वागत प्रास्ताविक अनिल गोसाई यांनी केलं। या प्रसंगी अधिक माहिती देताना खोत म्हणाले, कबड्डी कमिटीच्या वतीनं दसरा महोत्सवानिमित्त गेल्या 12 वर्षापासून आंतरराज्य स्तरावरील कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असून मॅटवर होत असलेल्या या कबड्डी स्पर्धेसाठी दिल्लीचे विशेष प्रतिनिधी आमदार प्रकाश हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी यांच्यासह निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील, अरिहंत उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिनंदन पाटील यांचं विशेष सहकार्य लाभलंय। तर बेळगाव जिल्हा अमेच्युअर कबड्डी असोसिएशन बेळगाव यांचंही सहकार्य लाभलंय। पुरुष आणि महिला कबड्डीसाठी अनुक्रमे बक्षीस 30,001, 20,001, 15,001 व 10,001 अशी बक्षीस आहेत। प्रवेश फी 300 आहे। या स्पर्धेसाठी विविध राज्यातून 30 ते 34 कबड्डी संघ सहभागी होणार आहेत। तर गॅलरी व्यवस्था, प्रखर विद्युत दीप व्यवस्था तसेच कबड्डीचं समालोचन व्यवस्थाही करण्यात येणार आहे। या प्रसंगी दसरा महोत्सव कमिटीचे अध्यक्ष सुनील नारे म्हणाले की बेडकिहाळ शमनेवाडी कबड्डी कमिटीच्या वतीनं गुरुवारी व शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेचा लाभ परिसरातील क्रीडाप्रेमींनी घ्यावा असं आवाहन केलंय। या प्रसंगी कबड्डी समितीचे अध्यक्ष सुरेश खोत, उपाध्यक्ष संजय पाटील यांच्यासह सुरेश देसाई, बाबासाहेब खोत, जनगौंडा धड्ड पाटील, शंकर पाटील, तात्यासाहेब खोत, तात्यासाहेब चौगुले, किरण पांगिरे, बाहुबली शिरगुपे यांच्यासह कबड्डी कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते। नागराज मालगत्ती यांनी आभार मानले। शमनेवाडीचे युवक या कार्यक्रमाचे गेले 12 वर्ष झालं हे कार्य करत येत आलेले आहेत आणि त्यांना सहकार अरिहंत उद्योग समूह असू दे, अन्नपूर्णेश्वर फाउंडेशनचा असू दे किंवा बाकीचे बेडकिहाळ आणि शमनेवाडीचे ग्रामस्थ आणि सर्व राजकीय लोक असू देत किंवा राजकीय नसलेले संस्थेचे सर्व लोक त्यांना आजपर्यंत पूर्णपणे सहाय्य करत आलेले आहेत। त्याच दृष्टिकोनानं हे काम अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे। असेच हे कार्य पुढं चालत राहू दे असं सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करून मला बोलण्याचा एक संधी दिल्याबद्दल सर्व संयोजकांचं मनपूर्वक धन्यवाद सांगतो। आणि सर्वांनी ही कबड्डी बघण्यासाठी जसे प्रत्येक वर्षी गर्दी करतात तसंच यावर्षीही सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं मी सगळ्यांना कळकळीची विनंती करून सांगतो। नमस्कार। वार आणि तारीख ते मेन्शन करा। यावर्षी 3 तारखेला आणि 2 तारखेला आणि 3 तारखेला 2 तारखेला रेग्युलर सगळे मॅचेस होतील आणि फायनल जे असेल ते 3 तारखेला पालखी ज्यावेळी इथं सर्कलमध्ये येते 4:30-5 वाजच्या दरम्यान त्यावेळी फायनलचं मॅच असेल। ओके।